हो तर हॅलो राम राम नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या लाडक्या बापूच्या कट्ट्यावर. आणि आज आहे रविवार आणि आज आमचा खेळायचा वार आहे. तर माझे मित्र खाली वाट बघतायत. आता माझं तयारी करून आता निघतो. 8 वाजले असतील मला ऑलमोस्ट. कुठे गेले लोक. तर यार आज पहिल्यांदा एवढा म्हणजे रस्ता खाली दिसतोय मला. बघ ना, आज संडे म्हणून एकच पोरगी चालते बिचारी. तिला वाटत असेल मी तिचा पाठलाग करतोय. माझं तोंड पण असं मुंड्यासारखंच आहे त्यामुळे वाटू शकतं समोरच्याला. खरंच आहे काय? असं लोकांना तर वाटतं गंजडी बिंजडी नशेडी असा चालतो, असा डोळे पण एकदम असे माझ्या असे आहेत की समोरचा साला रात्री आहे ना अंधारामध्ये कोण बघितलं तर घाबरूनच जातो मला. हा प्लस पॉईंट आहे का मायनस पॉईंट आहे काय माहिती नाही. आहे तर मायनसच, त्यामुळे जवळ कोण येत नाही. पण मला एकांत पण पाहिजे असतो म्हणून ठीक आहे, जवळ कोण आला नाही तरी फरक पडत आहे तर नाही, ॲक्च्युली पडतो. माझ्या ना एका जागी ठाव ठिकाणा नसतो. व्हिडिओ बनवताना पण कन्फ्युजन. सगळ्या पूर्ण लाईफमध्ये ना कन्फ्युजनच भरलेलं आहे माझ्या. प्रत्येक प्रश्नावर माझे 2 डबल माइंडसेट असतात. एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह. असणं चांगलं आहे का नाही मला बघ, त्याच्यामध्ये पण डबल माइंडसेट. असणं चांगलं आहे का नाही. म्हणून मी जरा थोडा मागे राहिलं सगळ्यांच्या. एकावर स्टिक राहिलं तर पुढे जातो ना माणूस. मला सगळ्यातलं सगळं बघायचं आहे, सगळ्यातलं सगळं करायचं आहे. तर त्याच्यामुळे कोणत्या ह्याच्यात मास्टरी म्हणजे कोणत्या तेव्हा शब्द पण लक्षात नाही येतात. चालला रोहित शर्मा, धीरे धीरे रोहित शर्मा म्हणता जा रहा. तर रोहित शर्मा माझ्यासारखा म्हणला. हे बघ, ह्याच्यामध्ये पण डबल माइंडसेट. अच्छा, काय बोलत होतो परत विसरलो. किती किती निगेटिव्ह पॉईंट काढायचे स्वतःबद्दलच विसरत राहतो. डबल डबल विचार करतो, जरा जास्तच विचार करतो. विचार करता करता नेक्स्ट लेवलला पोचून जातो. हा आमच्या इकडचा सर्वात भारी म्हणजे फेमस स्वामी समर्थांचा मठ. आणि इथून आपला रस्ता सरळ सरळ जातो. ते तर बघितलंच असेल यार तुम्ही किती वेळा तरी. मी ते 21 days करायचो तेव्हा तर इकडूनच जायचो मी. अरे यार सर्दी झाले जाम. मला ना वर्षाचे 12 महिने सर्दी कंटिन्यू असलीच पाहिजे. नसली ना तर भाई मजाच मजा. सर्दीशिवाय बाकी काही झालं तरी मला चालेल यार. सर्दी आहे ना असं डोकं सणकतं माझं सर्दीने. काय करायचं मन पण नाही करत. म्हणून ते 21 days तुटला ना माझा, त्याच्यामुळे तुटला मला वाटतं काय होतोय. क्लिअरिटी नाही यार लाईफमध्ये, क्लिअरिटी नाही माझ्या. असं वाटतं बोललं ना तर मग ते क्लिअर नाही राहत ना. आपण एका शब्दावर क्लिअर असलं पाहिजे. हा झालं, होतही नाही पाहिजे. ओके क्लिअर, एक डॉट आला पाहिजे पुढे एक वाक्याच्या. असं नाके ना असं चावतंय ना, काय बोलू, असं फोडून कापूनच टाकेन असं वाटतंय. माझ्या अशी पण सवय, कधी काय होत नसेल ना आपटतो पूर्ण, तोडूनच टाकतो त्या दिवशी. फक्त दुसऱ्या दिवशी परत ती जॉईंट करतो आणि नवीन सारखी करून ठेवतो. म्हणजे माझ्यामध्ये दया पण आहे कोणत्या गोष्टींबद्दल, कोणाबद्दल. 1 मिनिट रस्ता क्रॉस करतो, अरे परत हात दुखायला लागला. आज शोल्डरचा प्रॉब्लेम वाटतं माझा. याला घाटकोपर किती बदलला यार, एकदम भारी बदलला. पूर्ण सगळीकडे बिल्डिंगच बिल्डिंग झाला. मला वाटतं हीच जुनी बिल्डिंग राहिली आहे. बाकी सगळ्या तर मोठ्या मोठ्या झाल्यात. रस्त्यावरून चालायला काय इथे एकदम घाण आहे यार. फुटपाथ घाण आहे, रस्ते चांगले. रस्ते पण चांगले म्हणजे आहेत नॉर्मली.
कारण इथे जरा आमिर पब्लिक राहते ना, म्हणून इकडचे रस्ते चांगले आहेत. आणि आमच्या इकडचे तर माहितीच आहे तुम्हाला, रांदा गंडा 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 एकदम. त्यांना अरे रस्त्यावरून ना चांगले असू दे, पण रस्त्यावरून चाललं जरा भीतीच वाटते मला. कारण असा मोबाईल हातात पकडलेला आहे, कोणतरी पाठीमागून येऊन खेचून गेला तर गेम 2 दिवस रडत बसायला लागेल मला. लास्ट टाइम रडलेलो 2-3 दिवस तसंच. आज ती वेळ नको यायला, म्हणून जरा आतमधून जरा कुत्र्यांचा गू दिसला तरी चालेल, पाय पडला तरी चालेल, पण मोबाईल जाऊ नये. तो धुता येईल, मोबाईल गेला तर काय करायचं, परत बघू द्या आधी मग गाडीवाले वगैरे कोण येत आहे का. तर ग्राउंडच्या जवळ आलाय, थोड्या वेळात परत एकदा 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन करतो यार. एक गोप्रो घ्यायला लागेल मला.